आप देख रहे हैं BM न्यूज, जनता की आवाज हमारी पहचान। चुनाभट्टी पुलिस स्टेशन के सहायक पुलिस निरीक्षक किशोर झोटिंग इनका प्रमोशन और पुलिस उपनिरीक्षक नंद कुमार गायकवाड़ इनका सेवानिवृत्ति समारोह चुनाभट्टी पुलिस स्टेशन में मनाया गया। इसमें किशोर झोटिंग सर को पुलिस निरीक्षक पदोन्नति मिलने की शुभकामनाएं दी गई और नंद कुमार गायकवाड़ साहब को सेवापूर्ति उपरांत अच्छे आरोग्य मिले और उनका जीवन अच्छे से गुजरे ऐसी शुभकामनाएं शुभेच्छा दी गई। इस कार्यक्रम में चुनाभट्टी पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक अंकुश गायकवाड़ सर ने दोनों को शुभेच्छा दी। उन्होंने कहा कि दोनों ऑफिसर्स के अच्छे कामों की कमी चुनाभट्टी पुलिस स्टेशन में हमेशा रहेगी। इस समारोह में पुलिस स्टेशन के पुलिस निरीक्षक राजू ठुबल, सपोनी काय, गजानन गोटे, प्रदीप पाटिल, सचिन सरडे और बाकी स्टाफ मौजूद थे। इसके अलावा कुरेशी नगर, चुनाभट्टी, लाला डोंगर वगैरह इलाकों से भी उनके कई चाहने वालों ने वहां पहुंचकर झोटिंग साहब को PI बनने की मुबारकबाद दी और PSI नंद कुमार गायकवाड़ साहब को विदा करके मुबारकबाद दी। आमची त्यांना रिलीव करायची इच्छा नव्हती, माझी टाळाटाळ चालली होती, कारण दोन चांगले अधिकारी गेल्यामुळे पोलीस स्टेशन चालवताना आता आम्हाला तारेवरती कसरत करावी लागेल। जे बाकीचे अधिकारी आहेत त्यांच्यावर पण त्याचा ताग येणार आहे। त्यांना पण आपण सगळे आपल्यातर्फे शुभेच्छा देऊ, कारण प्रमोशन आहे, सोडा लागलं ही माझं नाईलाज होता। आणि गायकवाड साहेबांच्या बद्दल तर काय बोलायलाच नको, त्यांचं डिटेक्शनमध्ये अतिशय उत्कृष्ट काम आहे। त्यांनी याच्या अगोदर क्राईम ब्रँच आणि चांगल्या चांगल्या पोलीस स्टेशनला फक्त डिटेक्शन म्हणून काम केलेलं आहे, साईड ब्रँच तर मुश्किलने त्यांनी केलेलं आहे। आणि ह्या वयात पण त्याचा अतिशय उत्साह आहे आणि त्याच्या सेवानिवृत्तीचा काळ पण त्यांचा अतिशय आरोग्यदायी भरभराटीत जावं। त्यांच्या फॅमिलीसहित चांगलं वेळ आता त्यांना घालवायला पोलीस खात्यामुळे त्यांना वेळ देता आला नाही फॅमिलीला, मुलांना, तर तो आता द्यावा आणि चांगलं त्यांचं आरोग्य लाभेल अशी शुभेच्छा व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो। यापूर्वी छोटेखानी कार्यक्रम हा पोलीस स्टेशन स्तरावर आम्ही पार पाडला, पण कुठेतरी एक ग्रँड सेलिब्रेशन झालं पाहिजे अशी सर्वांची भावना होती आणि त्यामध्ये काळेसाहेब आणि त्यांची टीम तसेच पोलीस स्टेशनचे सर्व अंमलदार यांनी सर्वांनी हिरारीने भाग घेतला आणि जे काही वर्गणी करून आजच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलेले आहे। यापूर्वी आम्ही दोघांविषयी आपापलं मनोबत व्यक्त केलेलं आहे। गायकवाड साहेब, झोटिंग साहेबांनी पोलीस स्टेशनला असताना कसं काम केलं किंवा ते व्यक्ती म्हणून कसे आहेत, त्यांचे स्वभाव कसे आहेत, त्यांचं इतरांशी वागणं बोलणं कसं आहे या संदर्भात आम्ही व्यक्त झालेलो आहे। परत एकदा मला असं वाटतं की झोटिंग साहेबांबद्दल एक थोडं राहून गेलं असं वाटत होतं मला बोलल्यानंतर। झोटिंग साहेब एक कणखर व्यक्तिमत्व कसं आहे, झोटिंग साहेब किती त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये गोष्टी सहन केलेल्या आहेत, पण ते कुठेही त्यांच्या चेहऱ्यावर किंवा काम करत असताना दिसलं नाही। त्यांचे वडील, आई, नंतर मुलगी या अचानकपणाने त्यांना सोडून गेलेले आहेत। इतक्या दुःखद घटना त्यांच्या सोबत घडलेल्या आहेत, प्लस त्यांचा पायाचा अपघात झाला। इतक्या साऱ्या गोष्टी घडल्यानंतरही माणूस मजबूत कसा राहू शकतो आणि त्या गोष्टीचं भांडवल न करता कोणाकडनंही मला ह्या गोष्टी माझ्यासोबत घडल्या आहेत म्हणून मला सहानुभूती मिळावी हा कुठलाही त्यांचा प्रयत्न नसताना त्यांनी कामामध्ये ते कुठेही व्यक्त झाले नाही या प्रकारचे आणि आपलं काम अतिशय व्यवस्थित त्यांनी पार पाडलेलं आहे। असे झोटिंग साहेब, त्यांना नायगाव येथे चांगली पोस्टिंग मिळालेली आहे, प्रमोशनवर साहेब गेलेले आहेत। साहेबांना पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा। आणि गायकवाड साहेब अतिशय हसतमुख व्यक्तिमत्व आहे आणि एखाद्या तरुणाला लाजवेल अशी एनर्जी त्यांच्यामध्ये आहे, तर ती एनर्जी ते कायम टिकवून ठेवतील आणि नंतरही त्यांचं जे काही समाजसेवेचं जे पोलीस खात्यात असताना त्यांनी केलेलं जे काही कार्य आहे ते इतरांना उपयोगी पडेल यासाठी ते प्रयत्न करतील। ते फक्त पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झालेले आहेत, त्यांनी जी काही समाजाची सेवा करण्याची जी वृत्ती आहे ती त्यांनी सोडू नये
अशी आमची एक त्यांना विनंती असेल. आणि इतकं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. जोटिंग साहेब चुनाभट्टी, मी याच्या अगोदर चुनाभट्टी पोलीस स्टेशनला इथं हजर होते. तडीपार अधिकारी म्हणून यांनी बऱ्याच लोकांना तडीपार केलेलं आहे. म्हणजे ॲज अ झोनमध्ये बऱ्यापैकी जास्त लोक तडीपार करण्यामध्ये जोटिंग साहेबांची माझी वैयक्तिक विचारायचं झालं तर जोटिंग साहेबांना आम्ही एकाच वेळेला 2006 मध्ये कॉन्स्टेबल म्हणून बोलतो. पोलीस निरीक्षक किशोर जोटिंग साहेब आणि सेवानिवृत्त आपल्यातून झालेले नंदकुमार गायकवाड साहेब यांचा जो आपला शासकीय कार्यक्रम यापूर्वी झालेला आहे पोलीस स्टेशनला, पण पुन्हा एकदा सर्वजण मिळून एक स्नेह भोजन म्हणून पुन्हा या ठिकाणी आपण सगळे जमलेलो. त्या दिवशीच गायकवाड साहेबांबद्दल सर्वजण बोललेले आहेत. पण आता स्नेह भोजनाचे औचित्य आणि त्यामध्ये पुन्हा एकदा आपल्या ज्या काही भावना किंवा त्यांच्या प्रति काही स्नेह आहे तर तो व्यक्त करण्यासाठी सगळ्या आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. त्याच्यामध्ये आपल्या पोलीस स्टेशनचे आपले पोलिसांना मदत करणारे आपले बरेचसे पोलीस मित्र आहेत, त्याच्यानंतर सोशल वर्कर आहेत, पत्रकार बंधू आहेत. तर त्यांचं देखील या कार्यक्रमासाठी मी खूप खूप त्यांचं स्वागत करतो. या सर्वांचीच आपल्याला पोलीस कामामध्ये साथ लाभलेली आहे. जे हजर आहेत ते सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, तसे जे हजर नाही आहेत असे लोक सुद्धा आपल्या पोलिसांना त्यांची कायम सतत दिवस रात्र त्यांची आपल्याला साथ लाभलेली आहे. आणि त्यांच्या साथीनेच आपण जे समाजासाठी काम करतो किंवा ज्यासाठी आपल्याला नेमलेलं आहे, ज्यासाठी आपल्याला शासनाने या ठिकाणी पाठवलं ते आपण काम त्यांच्या मदतीने पूर्ण करू शकतो. आणि अशी मदत करायची कारण आता गायकवाड साहेब असतील किंवा जोटिंग साहेब असतील किंवा आम्ही कोणी असो, त्याच्यामध्ये आपली सगळ्यांची मदत लाभल्याशिवाय समाजामध्ये शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही. आपण सर्वजण या ठिकाणी आलात म्हणून आमच्या सगळ्यांचे खूप आभार मानतो या ठिकाणी. आणि आपले वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी देखील पुन्हा आपल्या कार्यक्रमासाठी वेळ दिला, आपल्याला परवानगी दिली, त्यासाठी त्यांचे देखील खूप आभार. जोटिंग साहेबांबद्दल पुन्हा एकदा सांगायचं म्हणजे ते आता रुजू झालेले पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी कसं असतं की तिला जो असतो कुठेही जरी टाकला तरी तो चमकतो. त्यांची आज ठिकाणी पोस्टिंग जरी झालेली असते तर नक्कीच त्यांच्या हातून काही ना काहीतरी चांगलं काम होणार आणि नक्कीच होणार. मी देखील पुण्याला असताना 5-6 महिने ज्यावेळेला बदली झाल्या कंट्रोल होतो त्यावेळेला देखील नेमकी लोकसभेचं कुठेतरी एक इलेक्शन आलं होतं. त्या ठिकाणी आम्हाला विशेष घेतला आणि त्या ठिकाणी देखील आम्हाला काम करायची चांगली संधी मिळाली. कोटे साहेब पुढे या. आपल्या कार्यक्रमाचे समालोचक जे आहेत गजानन गोटे साहेब, आपण आता हा जो आपला कार्यक्रम आहे हा फक्त जो आभार प्रदर्शनाचा एकदम थोड्या वेळाचा आहे. त्याच्यानंतर जेवणाच्या आस्वादासोबत थोडंसं अंग मोकळं करण्याचं काम होईल. तर साहेबांना आता भरती बंद केलेलं आहे. आतापर्यंत पोलीस खात्यासाठी काम केलं तसंच त्यांनी त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर समाजासाठी काम करावं, लोकांना शोधावं, त्यांना मदतीची गरज आहे अशा लोकांना चांगले सल्ले द्यावे, त्यांना मार्गदर्शन करावं आणि ते नक्कीच करते. आणि कुठेतरी आणि गोष्टी राहिलेल्या असतात त्याच्यामध्ये भगवंताच्या पायाशी झाली ही पण एक गोष्ट नाही तर आपल्याला शांती मिळते, हे सुद्धा ते नक्कीच करते. आम्हाला माहिती आहे